एक माणूस एकदा सुपर मार्केटमध्ये किराणा सामान खरेदी करत होता. एका हाताने ट्रॉली ढकलत असताना त्याची ट्रॉली दुसऱ्या एका ट्रॉलीला धडकल्याने सॉरी तो आपोआपच बोलला. पण जे त्याने पाहिले ते त्याला थक्क करणार होतं. समोर एक कुत्रा दुसरी ट्रॉली ढकलत होता आणि विविध वस्तू उचलून तो त्या ट्रॉलीमध्ये टाकत होता. आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसाने त्या कुत्र्याच्या मागे मागे जात त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं. कुत्र्याने फळं, चॉकलेट, ब्रेड, पास्ता असं भरपूर सामान घेतलं. मग तो कॅशियरकडे गेला आणि त्याच्या गळ्यात लावलेल्या पिशवीतून पैसे काढून बिल भरलं. पण त्या कॅशियरला मात्र याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही असं दिसलं. माणसाने पाहिलं कॅशियरने कुत्र्याला 10 रुपये कमी परत दिलेले. कुत्रा भुंकला, कॅशियरच्या पॅन्टला ओढू लागला जोपर्यंत त्याने योग्य पैसे परत दिले नाहीत. हे कसं शक्य आहे? माणूस अवाक होऊन विचार करू लागला. मला ह्या हुशार कुत्र्याचा मालक कोण आहे ते जाणून घ्यायलाच हवं. तो कुत्रा जिथे राहत होता त्या अपार्टमेंटच्या 15व्या मजल्यावर माणूस त्याच्या मागोमाग गेला. कुत्र्याने लिफ्टमधल्या योग्य बटनावर पाय ठेवला, गडद निळ्या रंगाच्या दारापाशी आला आणि सामान खाली ठेवलं. मग आपल्या पंजानी दार खरबडलं. तोंडाने आवाज करत आतल्या मालकाचे लक्ष वेधू लागला. थोड्या वेळाने मालकाने दार उघडलं आणि त्या कुत्र्यावर जोरात ओरडू लागला. तू काहीच कामाचा नाहीस असं म्हणून त्या कुत्र्याला शिव्या शाप देऊ लागला. माणसाला वाटलं एवढा स्मार्ट कुत्रा तरी हा मालक याला का ओरडतोय. शेवटी न राहून त्याने त्या मालकाला विचारले, साहेब मला एक विचारायचं होतं. तुमचा कुत्रा संपूर्ण खरेदी करून आला, कॅशियर करून योग्य सुटे पैसे घेतले, एकटाच चालत इथपर्यंत आला, लिफ्टचं योग्य बटन दाबलं, हे अविश्वसनीय आहे. मग तुम्ही त्याला ओरडलात कशाला? मला कारण जाणून घ्यायचंय. मालक शांतपणे म्हणाला, हो हे सगळं तो नेहमीच करतो, पण आज दुसऱ्यांदा घराची चावी न्यायला विसरला. मला उठून दार उघडावं लागलं. आपणही कामाच्या ठिकाणी अनेक चांगली कामं करत असतो, पण आपल्या मॅनेजरला जेव्हा आपल्यातले फक्त दुर्गुण दिसतात तेव्हा मात्र आपली अवस्था त्या कुत्र्यासारखी होते. यातून दुसरा बोध असाही घेता येईल की आपले मित्र, नातेवाईक कितीतरी चांगल्या गोष्टी करत असतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या चुका किंवा कमीपणाकडे पाहत राहतो. आपल्या जवळच्या लोकांमध्ये असणारा चांगुलपणा, प्रेम, प्रयत्न हे सगळं दिसत असूनही आपण अनेकदा फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. बरोबर ना? बघा पटतंय का?